नमस्कार, मी साधना फडणीस. विविधा प्रस्तुत साधनाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 1965च्या दशकामध्ये बालभारतीच्या ध्वनिमुद्रिकेवर गाण्याच्या रूपात ही कविता आली. मला आठवतं 5वी 6वी 7वी या कुठल्या तरी इयत्तेमध्ये मला ही कविता होती. ती कविता आज मी म्हणणार आहे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत, विसरली का ग भादव्यात वर्ष झालं, विसरली का ग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखासाठी मन आचवल. आचवणं म्हणजे दुरावा, पारख होणं. माहेरीच्या सुखासाठी मन आचवल, फिरून फिरून सय येई, फिरून फिरून सय येई. सय म्हणजे आठवण. फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो, ओला चिंब होतो, ओला चिंब होतो. शेव म्हणजे पदर. या कवितेचे कवी आहे कृष्णाजी बळवंत निकुंभ. जर आपल्याला ही कविता माहिती असेलच म्हणजे, पण त्याचे काही अनुभव असतील त्या कवितेबद्दलचे, किंवा आणखी काही तुमचे वेगळे या कविते संदर्भात अनुभव असतील, तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्की वाचेल. उजाळा आठवणींना, सांगड जुन्या नव्याची, साध्या सोप्या घरगुती पदार्थांची. लहानपणापासूनच हा पदार्थ मी बघत आलेले आहे. माझी आई आमच्या सगळ्या भावंडांसाठी हा पदार्थ तयार करायची, ज्याचे नाव आहे ज्वारीचे आंबील. आंबील करण्यासाठी आपण आता तयारी केलेलीच आहे, ती बघूया. मस्तपैकी चूल पेटलेली आहे. यावेळेस नेहमी मी काय करते की लोखंड, लाकडी किंवा मातीची भांडी आणि पितळेची आणि तांब्याची भांडी असा वापरायचा विचार आहे. कसं काय होईल पुढे पुढे माहिती नाही, प्रत्येक रेसिपीमध्ये काही वेगळं लागू शकतं. तर आता यावेळेस आपण मातीच्या भांड्यामध्ये आपण हे आंबील करणार आहोत. हे भांडं आहे मातीचं, हे आपण आता पेटलेल्या चुलीवरच ठेवणार आहोत. यामध्ये मी पाणी घातलेलं आहे एक तांब्यावर. तर पाणी आता आपलं तापतंय, पण उकळायचं नाहीये पाणी. साहित्य लागणार आहे आपल्याला आंबीलसाठी: ज्वारीचं पीठ, तिखट, तूप, ओवा, तीळ आणि मीठ. जरा धूर येतोय. तर ज्वारीचं पीठ आपण थोडं पाणी घालून भिजवून घेणार. पण मी काय केलं, आज मला आंबील करायची होती, तर मी काय केलं की काल सकाळी ते मी भिजत घातलं. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलंय, पण मी आधी भिजवून घेतलेलं आहे. मला आज ती रेसिपी करायची ती आंबीलची. मग मी काय केलं की काल सकाळी, कारण मग ते थोडं आमतं चांगलं आणि आंबल्यामुळे छान वाटतं. खरं तर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल, लवकरात लवकर पटकन करायचं असेल, 10 मिनिटात करायचं असेल, 5 मिनिट,
रेसिपी करायची असेल तर तुम्ही ताक घालू शकता, दही घालू शकता. तर मी आधीच हे भिजवलेलं आहे, त्यामुळे ते आंबलेलं आहे मस्तपैकी. हे बघा असं पातळ झालेलं आहे आणि ते चांगलं फसफसलं होतं थोडं, त्यामुळे त्याला आंबूसपणा आलेला आहे. तर हे जे पाणी आहे ते अंदाजाने आपल्याला आपण घेतलेलं आहे, पण समजा आपल्याला अंदाज थोडा आला नाही तर आपण काय करायचं आहे की ते पाणी थोडं गरम काढून ठेवायचं. पण मला हा अंदाज बरोबर आहे म्हणून मी हे पाणी आता काढणार नाही, गरम पाणी. कारण जेव्हा आपल्याला घट्ट होताना दिसेल ते आंबील, तर मग आपल्याला गार पाणी टाकता येत नाही. गार पाण्यामुळे काय होतं की गोळे होतात. शिवाय हे पूर्ण जर मी उकळलं असेल पाणी, त्यात सुद्धा गोळे होतात. त्यामुळे मी थोडं कोमट, म्हणजे ना जास्त उकळलेलं ना गरम, अशा प्रमाणे मी घेतलेलं आहे. आता बघा मी यामध्ये हे पीठ ओतते आहे. बघा थोडं कोमट असल्यामुळे काय झालं की आपलं गोळे झालेले नाहीये. आता हे छानपैकी उकळू द्यायचं आहे आणि हलवत राहावं लागणार आहे. घोटत, म्हणजे जुन्या भाषेमध्ये घोटत राहायला लागणार आहे आंबील ही. हा जो आहे लाकडी, याला काही ठिकाणी चाटू म्हणतात. म्हणजे जेव्हा पापड वगैरे ज्वारीचे करतात तेव्हा गरम होऊ नये भांड, म्हणजे चमचा किंवा डाव, तर त्याला चाटू असं म्हणतात. आता हा लाकडी डाव आहे. मला पण आता त्यामुळे हे कमी लागायला लागलं, आस कमी लागते माझ्या हाताला लाकडी असल्यामुळे. आणि विशेष म्हणजे लाकडी आणि मातीचं जे आहे कॉम्बिनेशन, त्यामुळे पोषक असा पदार्थ, अशी आंबील आपल्याला मिळणार आहे. ही छानपैकी खतखत शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला मध्ये मी बोललेच आहे की पटकन करायचं जर असेल तर पीठ भिजवायचं, दह्यामध्ये, ताकामध्ये, कशामध्ये तरी भिजवायचं, म्हणजे थोडे आंबट होतं. आणि पाणी ठेवून लगेच त्यामध्ये ते पीठ ओतल्यास छानपैकी आंबट अशी चव पण होते आणि छानही वाटतं. उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ नेहमी करतो आम्ही. माझी आई करायची. जेव्हा पापड, ज्वारीचे पापड करायचो आम्ही, अजूनही मी करते, म्हणजे अजूनही मी अंगणामध्ये करते पापड. तर त्याची जी आंबील असायची ती आम्ही आधी आंबील खायचो. पण दरवेळेस काही आपण करताना ज्वारीचे पापड करतो आणि आंबील खाऊ असं होत नाही ना, म्हणून हा सेपरेट पदार्थ पटकन होण्यासारखा असं ढवळत राहावं लागलं थोडं, म्हणजे काय गोळे झालेले नाही. आणि आता मस्तपैकी खदखदून उकळतंय. असं बघा ढवळत राहिलं आणि त्यानंतर गोळे झालेले नाही आणि आता हे छान खदखदून उकळतं. आता आपण काय करणार आहोत की भांड्याखालचा जो जाळ आहे तो पूर्ण बंद करूया, म्हणजे उरलेला परत व्यवस्थित ते शिजतं. यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. ओवा, ओव्यामुळे पोट साफ होतं, पचनशक्ती चांगली राहते. त्यानंतर तीळ, थोडा गूळ, अशी सांगायचं राहिलं, साखरेपेक्षा गूळ जास्त चांगला. आता आपण त्याला ढवळून घेऊया छानपैकी. आणि आता सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत यात तांबडं तिखट. तर आता तांबडं तिखट जर आपण टाकलं त्याच्यामध्ये तर लगेचच त्याचा तांबड्या तिखटाचा गोळा होऊ शकतो. म्हणून थोड्याशा पाण्यामध्ये आपण एवढंच तिखट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडं फिरवून घेतलंय. कारण काय, जर असं डायरेक्ट तिखट आपण घातलं तर तो गोळा होऊ शकतो. आता आपण हे ओतलंय त्यात. अशी ही आपली ज्वारीची आंबील
तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी ही खूपच छान आहे, कारण पोट यामुळे गार आंबील खाल्ल्यामुळे पोट गार राहतं, पोटभरीचं वाटतं, बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही. आता हे आपण या बाउलमध्ये घेतलेलं आहे. यामध्ये मी तूप घालते. 2-3 चमचे, तुम्हाला काय योग्य वाटेल तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर एवढंच नाही तर यामध्ये आपण दुसऱ्या बाउलमध्ये दही मिक्स करू शकतो किंवा दूधही मिक्स करू शकतो. म्हणजे असं नाही की तुपच घेतलं पाहिजे, तर यामध्ये आपण दूधही घेऊ शकतो, ताकही घेऊ शकतो, दही घेऊ शकतो. असं वेगवेगळ्या प्रकारचं आपण करू शकतो. ही आज आंबेलीची रेसिपी आपण केलेली आहे. याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी नेहमी सांगते की चूलच हवी असं नाही, मातीचंच भांडं हवं असं नाही. जे आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण ते रेसिपीज करू शकतो. त्यानंतर कमेंटमध्ये कळवा नेमकं काय, किंवा आणखी काही तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील किंवा काही माहिती हवी असेल तर मी नक्की सांगेन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल एवढं नक्की मला वाटतं. तोपर्यंत नमस्ते. पुढील रेसिपी घेऊन परत आपण भेटूया नक्की. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.